नमस्कार मंडळी, आज आपण चाललो आहोत दार्जिलिंग पर्वतरांगा पाहायला. तर मग येताय ना आपण पण? अहो मी विचारतो काय आहे, येताय काय? आपण नक्कीच येणार. दार्जिलिंग हे भारताच्या पश्चिम बंगाल राज्यात आहे मुख्यतः, आणि दार्जिलिंग हे एक हिल स्टेशन सुद्धा आहे. हिल स्टेशन मी काय सांगणार, आपल्याला पण माहिती असेल. हे तर एक भारतातलं एक प्रसिद्ध ठिकाण आहे. आणि हिल स्टेशन म्हटलं की डोंगरावरतीच उंच ठिकाणी असतं. आणि दार्जिलिंग हे तर एकदम थंड हवेचं ठिकाण आहे. दार्जिलिंगची उंची माहिती आहे का आपणास? अहो, दार्जिलिंगची उंची आहे 6700 फूट उंच. असं हे उंचावर असलेलं ठिकाण. ह्या ठिकाणाला ना परमेश्वराने नैसर्गिक सौंदर्य प्रदान केलं आहे, ज्यामध्ये बर्फाच्छादित पर्वत आहेत, घनदाट जंगल आहेत, आणि खास करून ओळखलंच असेल तुम्ही आता मी काय म्हणणार आहे ते. अहो, चहाच्या बागा आहेत तिथे. चहाच्या बागेसाठी हे प्रसिद्ध ठिकाण आहे. दार्जिलिंगची खरी ओळख ब्रिटिशांनी करून दिली. जेव्हा ना 19व्या शतकात ब्रिटिशांचं इथे राज्य होतं, तर ह्या ठिकाणी त्यांनी हिल स्टेशन म्हणून हे विकसित केले. आणि आपणास माहिती आहे का, दार्जिलिंग हे मुख्यतः चहाची राजधानी म्हणून ओळखली जाते. तर मग अशी ही दार्जिलिंगची मुख्य ओळख. तर आपण आता थोडं निसर्ग पाहूया, सौंदर्य पाहूया. इकडचं काय पृथ्वीवरती परमेश्वराने कसं नटवलं आहे ह्याला. आपण आता चाललो आहोत दार्जिलिंग हिमालयन रेल्वेच्या ठिकाणी. तर आता आपण तिथे पोचणार आहोत थोड्या वेळातच. तिथे गेलो की मी तुम्हाला तिकडची माहिती सांगतो. हे आहे ते ठिकाण. आपण आता इथे आलो आहोत. खूप सुंदर आहे बादल. ही आहे हिमालयन रेल्वे. या रेल्वेला युनेस्कोने जागतिक स्थळ म्हणून मान्यता दिली. आणि आपला मित्र ललित आता बघितला. कंचनजंगा. आपला मित्र आता सांगत आहे की इकडनं कंचनजंगा पर्वत दिसतं म्हणून. हा पर्वत भारतातील तिसरा सर्वात उंच असा शिखर आहे. इकडे मात्र ढग सगळे खाली उतरले आहेत. इकडचा नजारा खूप सुंदर आहे. पाहताय ना आपण. अशा प्रकारे आपण धावती भेट दार्जिलिंगला दिली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि कॉमेंट्स करा. चांगल्या वाईट काही सूचना असतील त्या कळवा. चला तर मित्रांनो, आता मी रजा घेत आहे.